कडूगोड आठवणी आठवांची कहाणी। कडूगोड आठवणी आठवांची कहाणी, प्रत्येकाच्या जीवनी आठवणच संजीवनी। कडूगोड आठवणी आठवांची कहाणी, प्रत्येकाच्या जीवनी आठवणच संजीवनी। नमस्कार रसिक श्रोते हो, मी विद्याच्या व्हिडिओ तो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। रसिक हो, आठवणींचा खजिना आपल्या प्रत्येकाजवळच अगदी ओतप्रोत भरलेला असतो। अनेक प्रकारच्या आठवणी, अनेक कडूगोड, कधी डोळ्यात पाणी देणाऱ्या, कधी ओठांवर गोड हसू देणाऱ्या, कधी हताश उदास करणाऱ्या, तर कधी आपला उत्साह द्विगुणित करणाऱ्या, अशा ह्या आठवणी आपल्या आयुष्याच्या प्रवासात, आपल्या रोजच्या जीवनात संधी मिळताच उफाळून येत असतात। आठवणच्या गावी घेऊन जातात आणि आपल्याला अगदी आठवा दरमवतात। आपल्या एकांती किंवा आयुष्याच्या संध्याकाळी या आठवणीचं खरं तर आपल्या जगण्याचा आधार असतात। आपल्या जगण्याची उमेद वाढवतात, जगण्याची ऊर्जा देतात, जगण्याला नवसंजीवनी देतात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये। तर अशी ही आठवांची कहाणी आज माझ्या शब्दफुलांच्या कोंदणी, अर्थातच कविता कप्पा आठवणींचा। आठवणींचा कप्पा कधीच रिकामा नसतो। आठवणींचा कप्पा कधीच रिकामा नसतो, उलट दिवसागणिक तो भरून वाहत असतो। आठवणींचा कप्पा कधीच रिकामा नसतो, उलट दिवसागणिक तो भरून वाहत असतो। आठवणी भूतकाळाच्या, आठवणी बालपणाच्या, आठवणी भूतकाळाच्या, आठवणी बालपणाच्या, आठवणी यौवनाच्या, आठवणी तनामनाच्या, आठवणी यौवनाच्या, आठवणी तनामनाच्या। आठवातल्या आठवणी काळजात जपल्या जाते, आठवातल्या आठवणी काळजात जपल्या जाती, संधी मिळताच मात्र त्या मनपटलावर विहरती। आठवातल्या आठवणी काळजात जपल्या जाती, संधी मिळताच मात्र त्या मनपटलावर विहरती। सोबत वाहून नेती तरंग हर्षाचे देती, सोबत वाहून नेती तरंग हर्षाचे देती, अलवार त्या लहरती मनाला मोहवती। सोबत वाहून नेती तरंग हर्षाचे देती, अलवार त्या लहरती मनाला मोहवती। आठवात हरवून जावं मनमुक्त जगून घ्यावं, आठवात हरवून जावं मनमुक्त जगून घ्यावं, आठवांच्या हिंदोळ्यावर अलवार झुलून घ्यावं। आठवात हरवून जावं मनमुक्त जगून घ्यावं, आठवांच्या हिंदोळ्यावर अलवार ते झुलून घ्यावं। नव्याने सारं आठवावं, नव्याने जगून घ्यावं, नव्याने सारं आठवावं, नव्याने पुन्हा जगावं, ऊर्जेनं भरून जावं नि नव्यानं जगणं शिकावं। नव्याने सारं आठवावं, पुन्हा नव्याने जगावं, ऊर्जेनं भरून जावं नि नव्याने जगणं शिकावं। आठवणी त्या खासच अगदी मनाच्या आसपासच, आठवणी त्या खासच अगदी मनाच्या आसपासच, कधी आसवांच्या लहरी तर कधी हर्ष मनोहारी, कधी आसवांच्या लहरी तर कधी हर्ष मनोहारी। आठवांची ही सुंदर कहाणी प्रत्येकाच्या मनोमनी, आठवांची ही सुंदर कहाणी प्रत्येकाच्या मनोमनी, बहरे नव्याने जीवनी, नव्याने जीवनाची संजीवनी। आठवांची ही सुंदर कहाणी प्रत्येकाच्या मनोमनी, बहरे नव्याने जीवनी, नव्या जीवनाची संजीवनी, नव्या जीवनाची संजीवनी। रसिक हो, कविता ऐकल्याबद्दल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनस्वी आभार, धन्यवाद, नमस्कार।